ना. आता हे बघा, मी आल्यापासून प्रयत्न करतोय का नाही, आणि मग काय वळवळ करता. आल्यापासून काय करतोय मी, 6 घंटे झालं जागेवर आहे, फक्त 2दा पाणी पिलोय. जागेवर बसून आहे, जागेवर. ते हरामी करीत नाहीत, मग आपलं काम काय असतं, यांना निवडणुकीत पाडणं असलं काम. असलं मालकीने बांधून ठेवणं आपल्याला नाही आवडत. मग मी आल्यापासून तुमच्यासाठीच मरमर सारखी करतोय. सारखे फोन तेच चालू आहेत माझे. दुसरा फोन उचलला की एखादा एक मंत्री सोडला नाही. मग आपल्याकडे आहे ते अस्त्रच वापरणार ना तुमच्यासाठी. अरे मी तुम्हाला काय सांगितलं आता तेच सांगतोय ना. मी आल्यापासून काय सांगतोय त्यांना सुद्धा. अरे तेच सांगितलं त्यांना आता, पण तुमच्याच माणसाने सांगितलं. हे तुमचाच माणूस आहे म्हणलं ना, हे आणि ती त्यांच्याकडे फोन दिला. अरे सांगितलं ना तेच. पुन्हा मग ते आता पुन्हा सकाळी बोलतो म्हणले, म्हणजे आलं सकाळवर पुन्हा. हा मग काय करणार. अरे पुढं तेच म्हणले मग सकाळी बोलतो म्हणले ते पुन्हा. काय पर्याय सांगितला मी तुम्हाला. आता मी तुम्हाला आता पर्याय सांगितलं. माझं काम प्रामाणिक केलं मी तुमच्यासाठी 6 घंटे इथं बसून. आणखी नाही उद्या करायची तयारी, परवा बिन तुम्ही 15 दिवस म्हणलं तरी करायची तयारी. सांगायला तुम्हाला. मी नंतर पेपर करता 50 भऱ्या. आज दिवसभर गोट्या खेळायचं सांगतो काय. पेपरच सांगतो ना, पुढे ढकला नाही तर मुदत वाढून द्या. सांगितलं का नाही रे. सारखं बोलतो. तुम्ही बोलले का नाही, त्यांनी पण ऐकलं ना. जाऊ दे, हे 2 गट असतील 3 गट असतील तर समजा 3ही गट बोलले. सांगितलं भाई मी, समजा असेल तर सांगितलं ना मी. आता काय आपण लढणारच ना, दुसरं काय करणार. म्हणजे तुमच्यावर गुन्हे दाखल होणं, पुन्हा हे यांना काही देणं घेणं नाही. गुन्हे दाखल पुन्हा महेश शिकलेले पोरं अडचणीत येणार. त्याच्यापेक्षा पुन्हा सकाळी नाही तर तुम्हाला तुमच्या याच्यावर राहायचं तर त्याच्यावर राहा. परत म्हणू नका तो हाकून दिलं, एक ताण नको पुन्हा. अरे मी सूर्यवक्ता येईल. मग काय 10 वाजता म्हणता तुम्ही, मी सूर्यवक्ता यायला बसलो. 10 वाजता या, 9 वाजता या. पुढच्या बाजू सरकार आहे ते मागच्याच ऐकून द्या. पुढच्या माग सरकार तुम्ही यार उगाच उभा राहिले मध्ये घेण्या देण्याचे. आणि शांत राहा, बाकीचे पुरे शांत राहा. त्याचं काय म्हणणं आहे का.